दोन्ही प्रस्थापित धनदांडग्या उमेदवारांच्या विरोधात आम्ही विस्थापित उमेदवार दिला असं जालना लोकसभेत आमचे 70% मतदान असल्याची प्रतिक्रिया ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे। जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। जालना लोकसभेत ओबीसींची सुनामी येणार असून मोदींची लाट आता राहिली नसल्याचं मत शेंडगे यांनी व्यक्त केलंय। पुढे झालेले आहेत, फॅमिलीत उभी फूट पडलेली आहे, शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली आहे, भाजप जे आहे ते पराभवाच्या मानसिकतेमध्ये आहे। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठला उमेदवार भाजपचा उमेदवार निवडून येऊ शकतोय असं एकही उमेदवार समोर येत नाही आहे। त्यामुळं जे राहुल गांधी म्हणले की या देशामध्ये भाजप 150 वर जाणार नाही आणि वास्तविकता ग्राउंड रिॲलिटी तशीच आहे। त्यामुळे भाजप पराभवाच्या मानसिकतेत गेलेली आहे। मराठा समाजानं बहुतेक त्या उमेदवारावर बहिष्कार घातलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार जे आहेत, हा ओबीसी जो आहे तो एकत्रित झाला तर मात्र या महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे राजकीय क्रांती होईल। जी क्रांती यूपीमध्ये झाली, जी बिहारमध्ये झाली, दक्षिणेमध्ये झालेली आहे, ती राजकीय क्रांती जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आम्ही कुठल्या घडवून या ठिकाणी तेलीमाळी, साळी, कोष्टी, कुमार, धनगर, वडार यांची पोरं जी आहेत ती पोरं तुम्हाला येत्या विधानसभेमध्ये आमदार खासदार झाले तुम्हाला दिसतील, मंत्री झालेले दिसतील। उद्याचा मंत्रिमंडळ जे आहे ते ओबीसींचं असणार आहे। ओबीसी